नमस्कार मित्रांनो, इंजिनियर फार्मरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण आलोय मोशीमध्ये भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन. तर हे आम्ही ऑलरेडी एक चक्कर मारलेले, पण तुमच्यासाठी आणखी डबल चक्कर मारायची आपल्याला. खरंच हे भारतातील मोठंच म्हणता येईल, कारण की ह्याच्यात 9 प्लॅटफॉर्म आहेत वेगळे आणि 9 ठिकाणी खूप साऱ्या वेगळ्या मशिनरीज, यंत्र, टूल्स आणि बऱ्यापैकी हरित क्रांती. परत त्याच्यानंतर आपण हे म्हणतो बॉटनिकल पार्ट आहे. त्याच्यानंतर राज जाऊन बघूया आपण काय आहे ते. त्याच्या आधी सर्वात महत्त्वाचं, या ठिकाणी 180 फूट उंच अशी छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती आहे, त्याला स्टॅच्यू म्हणतो आपण. तर हे पण पाहून घ्या. आता सुरुवातीला जाऊत आपण एंट्री गेटमध्ये, त्या ठिकाणी तिकीट कुठं काढायचं ते पाहूयात. चला. मी आहे मंगेश देवकर, इंजिनियर फार्मरमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. हॅलो मित्रांनो, तर आपण हे या ठिकाणी तिकीट कलेक्ट केलं आहे. तर हे तिकीट कोण कलेक्ट केलं? या ठिकाणी वायफायचा एरिया आहे उजव्या साईडला, आणि डाव्या साईडला दिसतंय मागं, तिथं स्वतः जाऊन तुम्ही काढू शकता कॅश देऊन. तर या ठिकाणी काढल्यावर थोडं सध्या पहिला दिवशी आहे, त्याच्यामुळे 100 रुपये एक माणसाचं तिकीट निघतंय, आणि त्या साईडला 300 रुपये लागतात जर तुम्ही कॅश देऊन काढताय तर. तर या ठिकाणी हे तिकीट आपल्याला असं मिळालेलं आहे, मला बघू शकता तुम्ही. आपण नाव घेतलं, हे 5 दिवसासाठी घेतलेलं आहे, मागं लिहिलंय 5 दिवस म्हणून. तर तुम्ही एका दिवसाचं घेऊ शकता या ठिकाणी, आणि त्याच्यानंतर या साईडला एंट्री. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण फक्त 50 मिनिटात बसवण्यासाठी फास्ट घेतलेला आहे. तुम्हाला स्पेसिफिक ट्रॅक्टर, हार्वेस्टर किंवा टूल्सबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा. मी पूर्ण माहिती त्यांच्या किमतीसहित अपलोड करेल 2 दिवसानंतर, आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. पहिल्या ह्याच्यात शक्यतो बिझनेसवाले जातात, ज्यांनी हे बिझनेस वगैरे आतमध्ये स्टॉल वगैरे मांडलेत, त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं स्कॅन वगैरे करून एंट्री घेतात. आणि या ठिकाणी जी मधलं आहे ते पर्यटन, आणि पलीकडचं पण पर्यटनासाठी. इथं ऑलरेडी लिहिलेलं पण आहे, दिस इज फॉर बिझनेस पास होल्डर्स अँड दिस इज फॉर फार्मर्स अँड दिस वन ऑल्सो फॉर द फार्मर्स. तर आपण 2 नंबरच्या गेटमधून एंट्री मारतोय. तर मित्रांनो, या ठिकाणी स्कॅन करायचंय वरती येऊन. हे आपलं ह्याच्यावर स्कॅनर आहे एक छोटं, ते स्कॅनर या ठिकाणी लावून एंट्री मारायची. नक्की. या ठिकाणी आपण एंट्री केलेले. आतमध्ये स्प्रिंकलर दिसतोय तुम्हाला डाव्या साईडला, आणि दोन्ही साईडला, उजव्या साईडला आणि डाव्या साईडला 2 मॅप लावलेले आहेत. तर त्या मॅप, कोणताही एक मॅप तुम्ही रीड करू शकता. तर आपण जवळ जाऊन बघूयात मॅप. तर मित्रांनो, हा आहे मॅप. मॅपमध्ये बघू शकता टोटल 9 सेक्शन तयार केलेत त्यांनी. तर ह्या मॅपमध्ये पहिला सेक्शन, आता सुरुवातीला आपण जिथं उभा आहे तिथं प्रवेशद्वारमधून आपण एंट्री मारलेली, आणि त्या उपहार गृह कॅन्टीन A2 त्याच्या समोर उभा आहे. आता हा A1 सेक्शन आहे डाव्या साईडला. A1 सेक्शनमध्ये काय काय आहे तर कृषी निविष्ठा. त्याच्यानंतर तिथं A2 सेक्शन. A2 सेक्शनमध्ये काय काय आहे, रोपवाटिका, स्मार्ट शेती वगैरे आहे. त्याच्यानंतर तिसरा सेक्शन, कुठे तिसरं सेक्शन येते या ठिकाणी कृषी यंत्र वगैरे आहेत तिसऱ्या सेक्शनमध्ये. आणि त्याच्यानंतर चौथा सेक्शन आहे या ठिकाणी ॲक्च्युअली प्लास्टिक आणि संरक्षित शेती. 4 झाले. पाचवा वरती. आता ॲक्च्युअली 2 ग्राउंड आहे, तर खालचा 1 नंबर ग्राउंड, 2 नंबर ग्राउंड वरचे. तर 2 नंबर ग्राउंडमध्ये 5व्या सेक्शनला पाणी व्यवस्थापन. त्याच्यानंतर 5 झाले, 6 त्या साईडला काय, त्याच्यात साधने आणि उपकरणे. 6 झाल्यानंतर या ठिकाणी 7 नंबर हरित दालन उद्योग, 8 नंबरला, आणि 9 नंबरला ऑटो. आता 9 नंबर तर या ठिकाणी 8. तर या ठिकाणी 4 व्हीलर गाड्यात, कार, त्याच्यानंतर पिकअप ट्रक, त्याच्यानंतर ट्रॅक्टर्स पण आहे छोटा एक, त्यालाच आपण क्वाड बाईक पण म्हणतो. तर ह्याच्यानंतर आपण काय करू तर सेक्शन ह्या ठिकाणी लेफ्टला जे सेक्शन दिसते त्या साईडने चालू करूयात. आज सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं का, ह्यांनी एक सुविधा एकदम मस्त केली. ज्यांना कंटाळा वगैरे येतो त्यांच्यासाठी ही इलेक्ट्रिक रिक्षा इथं अवेलेबल आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे मित्रांनो. इथं पण बघा, ह्या कंटिन्यू फिरतात. कंटाळा आला की जाऊन बसायचं आणि त्याच्यातून फिरायचं. मित्रांनो, या ठिकाणी सोनालिका ट्रॅक्टरची पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट चालू आहे. या ठिकाणी ट्रॅक्टर, छोटे ट्रॅक्टर, मोठे ट्रॅक्टर, अलॉंग विथ ते काय ट्रॉली पण आहेत, सर्व अवजारे पण आहेत त्यांच्याकडे. त्याच्यात त्यांची खास ॲडव्हर्टाइजमेंट जी चालू आहे ते CNG ट्रॅक्टरसाठी चालू आहे. त्याला खूप जास्त कमी मेंटेनन्स आहे, आणि CNG हा स्वस्त असतो, सर्वांना माहिती आहे. हे बघा, वेगळ्या प्रकारचे ब्लोअर पण अवेलेबल आहेत या ठिकाणी.
तिथं रोटर सुद्धा आहेत. त्या ठिकाणी तो हायड्रोलिक नांगर आहे त्या ठिकाणी. तर ह्याच्यानंतर हा जो आहे 1 नंबर एरिया, याच्यात कृषी इनपुट दिलेले आहेत वेगळे वेगळे. आणि सोनालिका नंतर सोलिस ट्रॅक्टरचे पण ऍडव्हर्टाइजमेंट चालू आहे. ज्यांचे पण बऱ्यापैकी वेगळे वेगळे मॉडेल इथं अवेलेबल आहेत. त्या मॉडेल बद्दल आपण डिफरंट पार्ट तयार करणार आहे इथं. वेगळे वेगळे इक्विपमेंट्स, टूल्स, वेगळे वेगळे ट्रॅक्टर्स अँड मशिनरीज ह्यांचे सेपरेट आपण व्हिडिओज बनवून आपल्या चॅनलवर टाकणार आहे. तर त्याच्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि सगळे व्हिडिओज पाहून पण घ्या. आता या ठिकाणी पण बघा, इथं बघा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रोटावेटर पण आहेत. इथं रोटावेटर आहे इथं. हा, या ठिकाणी हार्वेस्टर्स, खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हार्वेस्टर्स, स्मॉल, मीडियम, लार्ज सगळे हार्वेस्टर तुम्हाला इथं बघायला मिळतील. ते बघा त्या ठिकाणी वेगळे वेगळे हार्वेस्टर्स आहे. तर आता पुढच्या सेक्शनकडे जाऊयात. बाहेर कसं स्टॉल केलाय कांद्याचा, कांद्याची बी यांच्याकडे. तर हा 2 नंबरचा सेक्शन आहे. ही झेंडू बद्दल माहिती वाटते, वेगळी वेगळी फुले. त्याच्यानंतर ही कोणती नर्सरी आहे? मधुबन नर्सरी. ही बार्शीवालीची नर्सरी आहे, जी की सीताफळामध्ये काम करते. ही बघा ग्रीन हाऊस एनर्जी चक्रा. त्या ठिकाणी बऱ्यापैकी गर्दी दिसते तुम्हाला. बी बियाणे, हा पूर्ण सेक्शन त्याचाच आहे. औषध वगैरे, नेटिव्ह देशी. या ठिकाणी केळीची रोपे जाते. हा खूप मोठा सेक्शन आहे, तो दिसतोय. पलीकडच्या साईडला पण भरपूर आहे. आता 3 नंबर मध्ये जाऊत आपण. त्या सेक्शन बद्दल पूर्ण माहिती बनवतो आपण, पण ते सेपरेट व्हिडिओ मध्ये बनवतो, लाईव्ह मध्ये टाकत माझ्या नाही. या ठिकाणी बीकेडी टायर्स सगळ्या प्रकारचे, छोटे मोठे. हा बघा मित्रांनो, 605 का कोणता ट्रॅक्टर आहे हा? 755D आहे. लय पॉवरफुल ट्रॅक्टर आहे हा. आणि ह्याला मोठा जेवढा 605च्या वरचा ट्रॅक्टर लागणार आहे, कारण की हे काय करते, समोरून हार्वेस्ट करते मकाचा, त्याची परत पुट्टी करते आणि वरच्या जाळीमध्ये स्टोअर करते. हे बघा, तुमचं 1, 2, 3 नंबरचे सेक्शन जर फिरून झाले असतील तर 1 नंबर ग्राउंड आणि 2 नंबर ग्राउंड त्या दोन्हीच्या मध्ये या ठिकाणी छोटेसे कॅन्टीन मांडले, स्टॉल मांडले तर माणसांनी खाण्यासाठी. तिला पण एक्सप्लोर करा, खाणं सर्वात महत्वाचं आहे. तर मित्रांनो, 1 नंबर सेक्शन झालंय आपलं तिकडचं, 1 नंबर ग्राउंड झाले म्हणता येईल. आणि हे 2 नंबर ग्राउंड आहे. 1 नंबर ग्राउंड मधले आपले आणखी 7, 8, 9 हे 2-3 सेक्शन राहिले जाताना करत ते. तर त्याच्या आधी 3, 4, 5, 6 आता ह्या ठिकाणी इथं हे 2 नंबर ग्राउंडला इथं पण सेपरेट मॅप लावला त्यांनी. इथं दिसतोय तुम्हाला मॅप. आता ह्याच्यात एंट्री मारूयात आणि बघू. इथं पण भरपूर मोठे, 1 नंबर पेक्षा 2 नंबर मोठे, लक्षात राहू द्या. हो का, या ठिकाणी दिलेलं आहे, डिवाइड केले त्यांनी 2 एरियामध्ये. हे पण ग्राउंड 2 नंबर ग्राउंड. तर उजव्या साईडला इथं शेती यंत्रसामग्री आणि उपकरणे येतं, आणि डाव्या साईडला काय आहे तर जल व्यवस्थापन आणि संरक्षित शेती. अजून गर्दी वाढायची इथे 2 नंबरला. 1 नंबर मध्ये सर्व फिरत आहेत. इथं पण छोटंसं कॅन्टीन आहे, खाण्याची चांगली सोय केली बरं का. आता इथं बघा,
इथं पण बऱ्यापैकी स्टॉल आहेत वेगळे वेगळे यंत्रसामग्रीचे. या ठिकाणी पण पहा भरपूर सारे यंत्रसामग्रीचे स्टॉल आहेत वेगळे वेगळे. ट्रॅक्टर्स पण आहेत. पूजा साईडला उपकरण आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ऊस तोडणीचं हार्वेस्टर दिसतंय शक्तिमान कंपनीचं. हे बघा सर्वात मोठं. मला वाटतं इथलं सर्वात मोठं यंत्र तेच असेल हार्वेस्टर, आकाराने आणि किमतीने सुद्धा. आणि त्या शक्तिमान कंपनीची पूर्ण इथं मशिनरीज ठेवलेली आहेत. तर याच्यात हे पण हार्वेस्टर आहे. मला वाटतं ह्याने छोटी छोटी जी नगदी पिकं आहेत गहू तूर अशा प्रकारची पिकं काढता येतात. आणि सगळ्या प्रकारचे रोटावेटर छोटे मोठे इथं मांडलेले येतात. ती वेगळ्या टाईपची मशीन दिसते जरा. काय त्याला ब्लोअर आहे काय, पेरणी यंत्र आहे ते पण फवारणी यंत्र असेल. आणि शक्तिमान कंपनीचं हे एक आहे हे फवारणीसाठी छोट्या पिकांसाठी. तिथं पूर्ण इंटरव्ह्यू घ्यायला लागलेत सर तिथं. हे बघा हे बघा मित्रांनो हा फवारणीसाठी बनवलेला सेपरेट एक हार्वेस्टर आहे. नाही ट्रॅक्टर म्हणता येईल ह्याला. त्यालाच पुढच्या साईडला एक टँक असते मोठी ब्लोअरची, त्याच्यात आपण पाणी स्टोअर करतोय. आणि या ठिकाणी हे गव्हर्नमेंटचे ऑफिसर येतं जे की महाडीबीटीसाठी वगैरे काम करतात. तर त्यांच्या स्कीममध्ये बसतंय का वगैरे तसे क्वेश्चन्स वगैरे चालू आहेत काहीतरी. आणि त्याच्याबद्दल आणखीन बऱ्यापैकी माहिती त्यांनी देणे घेणे आणि इंटरव्ह्यू सर्व चालू आहे. तर गव्हर्नमेंटचा ह्याच्यावर पूर्ण कंट्रोल असते इक्विपमेंटवरती. कारण की काही नाही पण स्कीम थ्रू एक इक्विपमेंट द्यायचे प्रयत्न चालू असतात त्यांचे. इथं बघा हा ट्रॅक्टर कूपर, खूप मोठे मोठे ट्रॅक्टर आहेत या ठिकाणी. ते बघा ट्रॅक्टरचे इंजिन सुद्धा त्यांनी ठेवले डेमॉन्स्ट्रेशनसाठी. कोणते इंजिन वापरतात कोणते नाही हे डिझेलमध्येच येतं. हा व्ही शेप इंजिन आहे. आता ह्याच्यासाठी खूप रिसर्च केलेला आहे जुन्या काळातलं. जाऊ दे त्याच्यावर बोलण्यात काय मज्जा नाही. हे बघा कुपर खूप मोठा ब्रँड आहे बरं का आपल्या त्याच्यावर चालत नाही. हे सर्वात मोठं इंजिन ठेवलं त्यांनी कुपरचं डेमॉन्स्ट्रेशनला. हे इथल्या ट्रॅक्टरमध्ये तर ते वापरत नसतील, फक्त रिसर्च आणि आपली माहितीसाठी म्हणून ठेवलं शेतकऱ्यांच्या ते. आता इथं जर पाहिलंय दुसऱ्या साईडला हा काय नाव गबरू, नाईस मस्त नाव दिले. स्प्रे पंप, सोलार कॅमेरा, सीडर पेरणी यंत्र, मोबाईल ऑटो पायलट फार्मिंग. आणि हे जे की आता जास्त वापरण्यात येते फवारणीसाठी ड्रोन. ड्रोन नंतर ही चाफ कटर, सगळी अवजार त्या ठिकाणी. इथं काय एवढं बघा तिथं हा आहे पॉवर विडर, सिंगल सिलेंडर पॉवर विडर म्हणतात ते. इथं वेगळ्या वेगळ्या प्रकारचं तुम्हाला इंजिन जर हवे असतील तर. हा पंप आहे, सर्व पंप आहेत, वॉटर पंप आहेत सर्व. ओके आता पलीकडे नवीन सेक्शन मध्ये जाऊयात आपण शेती यंत्रसामग्रीकडे. तर चला आपण नवीन सेक्शन मध्ये जातोय शेती यंत्रसामग्रीमध्ये. आता मागचं पण इथं शेती यंत्रसामग्रीचेच बऱ्यापैकी बनवले त्यांनी सेक्शन्स. हे बघा हार्वेस्टर, हे मोठं हार्वेस्टर टॉप मास्टर कंपनीचं नाव आहे. हे बघा हे किती फुटी पॉवर काय म्हणतो रोटावेटर, खूप मोठा आहे. तर चला नंतर बघूयात आपण ते. हा पण वेगळ्या कंपनीचा डॅशमेश. येस सर, इसको दिखाओ। हाँ छान ये आहे. मक्का के लिए है। ये हाँ ना मक्का के लिए. हाँ ये ते पण मक्कासाठीच आहे ना. हाँ हाँ पूरा कंप्लीट है उसका बड़ा मेड इन इंडिया। पहले पहले आ रहा था चाइना से। पूरा बनाएंगे सर.
ये अभी लाइव चालू है, बाद में पूरा वीडियो बनाएंगे आपकी कंपनी का। ये डैश मेश बोल के कंपनी है, इनका भी डिफरेंट डिफरेंट हार्वेस्ट, सॉरी हिंदीत बोलायला लागलो मी, मराठीत हां डॅश मेश 3100 ते पण हार्वेस्टर बघा, कॉम्पिटिशन मध्ये ठेवलं इकडे एक आणि इकडे एक. वेगळ्या वेगळ्या कंपनीची इंजिन येतात, पेट्रोल डिझेल, आणि हे पॉवर विडर आणि पॉवर टिलर, इकडे ब्रश कटर्स, त्या ठिकाणी पंप चालू आहे, एक डेमॉन्स्ट्रेशन चालू आहे त्यांचं, प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन. इकडे बघा काय नाही, त्यामुळे त्याला भारतातील सर्वात मोठे काय म्हटले कृषी प्रदर्शन. हे बघा खूप पॉवरफुल पॉवर विडर आहे हा. हे ब्लेड्स ठेवलेले आहे, काय नाव काय आहे, हस्करना, हस्करना, हस्करना. हे बघा मिनी ट्रॅक्टर, हा ग्रास कटर म्हणू शकतो आपण याला, ग्रास कटिंग साठी हे वापरलं जाते. ग्रास कटरचे टूल आहेत, इंजिन्स. हो, हे बघा बागेमध्ये आणि ऊसात चालवण्यासाठी छोटे ट्रॅक्टर. श्रीदेव 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 काय काय श्रीदेवकडे चाप कटर डिफरंट ट्रॅक्टर पण आहेत. हे अहो नांगर पण जोडलाय मस्त, त्याला रोटावेटर जोडलाय, तो मोठा रोटावेटर, क्वालिटी चांगली दिसते बघायला तर चालेल. हे बघा ह्यांनी पण डेमॉन्स्ट्रेशन साठी, हा यांच्याकडे मोटर आणि पंप पण आहेत. ते बघा जुनं इंजिन दिसतं, हे 4397 का दिले त्या सालचं असू शकते ते. हा पण एक मिनी ट्रॅक्टर आहे इथं. चला आता पुढच्या सेक्शन कडे. हे काय करबज, गुरबाज, हार्वेस्टर, ते पेरणी यंत्र एवढं मोठं, MRP दिली 7 फुटाचं पेरणी यंत्र हे मोठ्या ट्रॅक्टरसाठी. सॉरी ते पण हार्वेस्टरच आहे छोटं. The world's most featured inline and maintenance free baler. बघा इकडे पॉवर टिलर, पॉवर विडर ठेवलेले आहेत. अरे वा वा वा, एकदम थार टाईपच ह्याला डोळे बसले ते. हे बघा KNAG केनॅक काय ब्लोअर्स आहे त्यांच्या, त्या ठिकाणी 200 लिटरचा ब्लोअर आहे. हा किती लिटरचा, 2000 लिटरचा ब्लोअर आहे, सर्वात मोठा असेल वाटतं. तिकडे छोटे छोटे आहेत. ही आंब्याची वगैरे बाग आहे ना, त्याच्यात चांगलं होईल त्या मोठ्या ब्लोअरने. ही टायर्स, सेया टायर्स, फेमस ब्रँड. पोकलँडचं एक काय आहे, वेगळ्या प्रकारचे वेगळ्या साईज मध्ये असलेले टायर्स. आता या साईडला बघा हायड्रॉलिक नांगर, भूमिया कंपनीचं नाव आहे. हे पण वेगळ्या कलरमध्ये का काढलेत, हां डिफरंट कॅपॅसिटीचे, त्याच्यामुळे वेगळ्या कलरमध्ये काढले असतील माहिती.
उम्याचा ते रोटावेटर, त्याच्यात काय रोटावेटरचं असेल. त्याच्यानंतर ही बिरबल, वा ह्याला म्हणायचं यंत्रसामग्री. काय रोटावेटर आहे, किती फूट आहे सर? 10 फीट का? हे उसात वगैरे चालवण्यासाठी चांगलं आहे. गन्ने में चलाने के लिए अच्छा है वो. शुगर केन वीडर, सही. कितना फीट का है वो? वो 2 रो का है सर, 2 रो. 2 रो का है. कितना फीट पूरा? पूरा आपको ओके. कितने एचपी के ट्रैक्टर को सपोर्ट करेगा? हे पेरणी यंत्र, ते पण 7 नाही, किती फूट आहे? 6 फूट. काय रोटावेटर कसले जबरदस्त आहे. मल्चर आहे ना. 450 840 RPM, 540 RPM ला सगळे चालतात. ट्रॅक्टर मोडा लागणार याला. बिरबल जबरदस्त कंपनी आहे. हे काय नवीन असं. हे फिक्स्चर आहे, माउंटिंग म्हणू शकतो आपण याला. ह्याच्यावरती माइट बी तुम्ही हे खालून हाईट ॲडजस्टेबल आहे. ह्याला ऊस कटरसाठी ती कटिंग मशीन बसू शकता. त्याच्यानंतर हा गिअर बॉक्स आहे. कसंही मॉडिफाय करू शकता तुम्ही ह्या फिक्स्चरला. तुम्हाला काही पण यंत्र जोडू शकता खाली. आता झालंय त्या ठिकाणी ओम लक्ष्मीचं चाफ कटर वेगळ्या वेगळ्या टाईपचे, वेगळ्या वेगळ्या कॅपॅसिटीमध्ये. हे बघा. त्याच्यानंतर ही ॲग्रो इशो का मिशो, जपानची कंपनी आहे. इको का? ओके इको. जपान आहे भाई, जपान लिहिले की त्यांनी. जपानची कंपनी. इट हेल्प्स टू ग्रो. लोग नाही त्यांचा इथं. काय काय आहेत? कटर आहेत, इंजिन येतं वेगळे वेगळे, आणि पॉवर विडर, आणि हा ड्रिल मशीन आहे इंजिन सोबत. सनम, अरे वा. ठीक आहे. जशवंत कंपनीचं आहे हार्वेस्टर. पॉवर रोटावेटर. ती भूमी कंपनीचं आहे. भूमी कंपनीमध्ये ऑरेंज कलर मध्ये पण होता येते. काय म्हणतात ते आपले रोटावेटर. मी तरी म्हणले मी 1,09,000 किंमत दिली त्यांनी. 55 HP आणि हायड्रॉलिक नांगर येतो. ह्या साईडला बघू काय बोर्ड दिलाय, जल व्यवस्थापन. हे भूमी कंपनीचंच दिसतंय मशीन. अरे ह्या मशीन बद्दल मला पण माहित नाही काय आहे ते नेमकं, नंतर विचारतो आपण त्यांना. भूमी है तो भरोसा है. ओके, नाईस स्लोगन. वेगळे वेगळे रोटावेटर आहेत. हा हेच तर बोलत होतो मी. पेरणी यंत्र पण आहे भूमीचं. बघा भूमीचं पेरणी यंत्र. भूमी झालं. हे एक मोठं हार्वेस्टर दिसते, KS ग्रुप. खूप मोठे हार्वेस्टर. आता ह्या 2 वेगळ्या प्रकारचे आहेत मित्रांनो. ह्याच्या आधी पण पाहिलेत आपण. ती पलीकडचं दिसतंय ते गहू वगैरे काढण्यासाठी, आणि त्याचे काड वगैरे राहतात त्याचे बारीक करून भुस टाकण्यासाठी
त्यासाठी हे तर मित्रांनो इथं गन्ने की मशीन आहे, रस बनवायची मशीन आहे ती. आपण पुढच्या सेक्शन मध्ये आलोय. त्या सेक्शन मध्ये वेगळे वेगळे टूल्स, वेगळे वेगळे इक्विपमेंट्स आहेत खूप दूरपर्यंत. आता हे बघा, सेन्सर, कॉक, युनियन, बॉल वॉल सगळे त्यांच्याकडे. त्याच्यानंतर हे मॅडम नवीन पेन आणले 200 पेन पेन हा हे ड्रिपचं. त्याच्यात पण डिफरंट टाईपचे ड्रिप आहेत. पेन चांगले बरं का. ऑनलाईन इनलाईन प्रगती. आपलं क्वालिटी पेन आहे. राहुल यांच्याकडे कॉक, टेकअप, एंड कॅप, पेप्सीचं पण आहे, सगळं आहे. त्यानंतर रेन पाईप पण आहे, फिल्टर पण आहे. काय झालं ते गोंडे आले त्याला. फिटिंगचं सामान. चेन लावून ठेवा ना त्याची मग. हा तसंच ठेवा की मग. आतला नाही, आतला कुठे गेला ते? आतला दुसरा कुठे गेला? बोरवेलचं काय डॉक्टर बेलवल काय आहे? बघूयात नंतर. पाईप आले हे दुसरं ठेवलं पाणी तिथं वर. शिवम एंटरप्राइजेस. कस्टमर येतात, कस्टमर येतात संपून जाते. बाटली त्या प्लास्टो हे वर 11 लाख त्यांचे पाईप आहेत, पाट्या. अच्छा, ओके. हो 8 लाख. फिटिंगचं पण सामान आहे, टँक्स पण आहेत इकडं. डिफरंट वॉल्व आहेत. हे सर्व करायला ड्रोन येते. तुषार सिंचन स्प्रिंकलर म्हणतो आपण त्याला. हे पण बघा पाईप. 5 दिवस शेवट दिवशी लय गर्दी राहते. ही पण ड्रिप इरिगेशन मध्ये कंपनी आहे. एवढं गर्दी राहते ना की तुम्हाला असं वाट हे कस्टमर सांगू का त्याला सांगू. हो लास्ट वाले दिन जलदुर्गा. स्टार्टर आहे त्यांचे. आणि बोरवेलची मोटर, विहिरीची मोटर आहे. हो पैसा तुफान आहे. दुर्गा प्रेस. बँक वाले साहेब वाले ड्रिप, कावेरी पाईप्स. त्याला 5-6 लाखाचं लोन करून मिळेल या ठिकाणी. हाय प्रेशर साठी जे बनलेले पाईप्स असतात 8 लाख, 9 लाख, 10 लाख, कोणाकडे 10 लाखाचे लोन करून मिळेल. चला 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 चला. त्याच्यानंतर ह्या साईडला मोटर, राम मोटर्स, लक्ष्मी मोटर्स. कोण कोण तिथे कॉक. वेल ड्रिप कंपनीचं नाव आहे. बॉक्स बनवते. कपडा कपडा तुषार सिंचन पण आहे तर. मोटर कंपनी काय पूर्ण स्टील मध्ये गाडीला हॉर्न असतो. बोरवेलचेच मोटर जोडायला. ही बघा आतलड सुट्टी देऊ नको भाऊ. स्प्रे गन बनवते वाटते. स्प्रे गन, स्प्रिंकलर काय समोर सगळं यांच्याकडे. काय पाहिजे तुला पेन? तरी पोरगी कोण घेऊन येते? ड्रिपची कंपनी आहे स्काय ॲग्रो. वाटतं विकायला येते चिरकुर्मा प्यायला. तुम्हाला या ठिकाणी सगळं हेच चिरकुर्मा प्यायला. हा फिल्टर आहे, सँड फिल्टर म्हणतो आपण ह्याला. एक अपने पास नंबर भी नहीं आया, उनके पास 3-4 नंबर आ गए. फिल्टर आहे या ठिकाणी सगळ्या त्याच कंपन्या आहेत. जाणू का फेमस आहे हे समोर. लय बुकिंग होते. विलो बुकिंग झाले पण कस्टमर वेगळे लिहून ठेवायचे म्हणजे टेन्शन नाही राहत परत. प्रेझेंटेशन एकदम मस्त केलं ह्यांनी. काय तुम्ही आले डायरेक्ट विमान घेऊन गेले पलीकडे.
यांचे पण ब्लोअर आहेत, फिल्टर आहेत. या ठिकाणी सगळा पंपचं स्टेशन दिसतंय. हा, नवीन काहीतरी केलं प्रेझेंटेशन साठी गोष्ट बनवलेत म्हणायचे. हे बघा, बरं आहे बरं आहे बरं आहे बरं आहे. तिथे मोटर ठेवल्यात आत. हे बघा पेट्या. नाव काय यांचं? शक्ती नाही, भारती, भारतीय BCH ॲग्रोमेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. त्यांनी पण प्रेझेंटेशन चांगलं केलं. मित्रांनो, तुम्हाला यावं लागणार आहे इथं. बघा स्प्रिंकलर युट्यूबर. ही आहे फिनोलेक्स आणि पलीकडे कास्ता, फाल्कॉन. ह्यांचे प्रोडक्ट काय सांगायची गरज नाही कोणत्या. सौरभ शक्तिमान म्हणून नवीन दिसतं मला इथं. पाईप्स आणि फिटिंग दोन्ही पण. लोबी, ओसवाल. ओसवाल कुठे जाऊ तिथे? एकदम भारतातल्या ट्रस्टेड कंपनी आता. नेटाफिल्म एकदम ट्रस्टेड आहे, खूप जुन्या कंपनी त्या. ठीक आहे, मोटर ठेवली आता. हा ही ओरिजिनल लक्ष्मी. सगळं यांच्याकडे मोटर्स वगैरे. ही बघा सुप्रीम, कोठारी, सगळ्या कंपन्या आल्यात. जेन बघा, ह्यांनी पण डेमॉन्स्ट्रेशन चांगलं केले. पुढे जाऊत आता. लेंगे ना आगे चलो लेते हैं. कोठारी इरिगेशन. तिथं पण शक्ती. अरे तिथं पण शक्ती, इथं शक्ती नाही, लक्ष्मी आहे ती. ही शक्ती, ही पण खूप फेमस आहे, जुनी कंपनी. ड्रिप्स वगैरे आहेत ISI चे, वर्जन मेटल मधले. टेक पंप. या ठिकाणी KSB, ही पण ब्रँडेड कंपनी आहे खूप मोठी. डेमॉन्स्ट्रेशन पण चांगले केले. छोटे मोठे पंप आहेत सगळे. पंप कसे लावले तिथे? सगळ्या टाईपचे. आपला आवडता पंप हंडी पंप. पाणी मारलं पाहिजे. गुट्रॉन, जबी, काय नाव ठेवलं मस्त. बॉक्सेट वेगळे वेगळे. आणि डेमॉन्स्ट्रेशन पण ठेवलं त्यांनी एक. डेमॉन्स्ट्रेशन कसं आहे? मोटर आहे, फिल्टर आहे, वेंचुरी बसवली आहे, कॉक बसवले आहेत, प्रेशर गेज पण टाकले, फिल्टर, हे स्प्रिंकलर, कॉक सगळे यांच्याकडे. फाल्कन, ही पण खूप जुने आणि ट्रस्टेड कंपनी. वेगवेगळ्या प्रकारचे यांचे पण पंप आहेत. हे कास्ता, ते आता आपल्या साईडला भरपूर फेमस व्हायला लागले महाराष्ट्रामध्ये. RM ट्रिप्स,
तर हा सेक्शन संपला मित्रांनो, ऑलमोस्ट संपला आहे. बऱ्यापैकी आहे. चेतक कंपनी पण खूप ब्रँडेड आणि जुनी कंपनी. लाभा मोटर्स वगैरे त्याच्या किमती सहित ठेवले तर HP किती HP पंप आहे ते पण लिहिलेलं. हे बघा चेतकचं इंजिन मोटर्स सगळं आहे. ऑटोफॉर्म विरो तर हा सेक्शन पूर्ण फिरून आलो आपण. पुढच्या सेक्शनवर जातो आता. हा बंद करतो इथंच. तर आता इथून बाहेर आलोय मित्रांनो 5 आणि 6 मधून. आता 7, 8, 9 कडे जायचं आपल्याला. इथं बघा मित्रांनो डेमॉन्स्ट्रेशन चालू आहे फवारणी यंत्राचं. ब्लोअर पण म्हणतो ह्याला आपण. हे छोटे छोटे नगदी पिकांसाठी खूप चांगलं आहे. खूप चाललंय म्हणा. फिरवायला लागलंय मजा करतोय मग. वा वा वा. सर्वात आधी आपण नाही तिकडे जाऊयात 4 नंबरला. 2 नंबर कंप्लीट झाले. 3 नंबर मध्ये जाऊयात नंतर. 4 मध्ये जाऊयात आता डाव्या साईडला. 4 नंबर काय आहे प्लास्टिक कल्चर अँड संरक्षित शेती. चना मसाला नको थँक्यू. वाव. तिथं जेवढी काही पिकं वगैरे आहेत त्या पिकांसाठी वेगळे वेगळे प्रकारची काय आहेत फर्टिलायझर्स केमिकल्स. त्याच्यानंतर हा ट्रे वगैरे आहेत हे. ॲग्रोल्ट सोल्युशन काय सोल्युशन प्रोव्हाइड करतात हे ऑटोमेशन. हा हे आता फ्युचरची गरज आहे. हे बघा स्मार्ट शेती कशी करायची ते ऑटोमेशन. ह्याच्याबद्दल आपण प्रत्येक स्टॉलचे व्हिडिओ बनवणार बरं का मित्रांनो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर स्टॉलचे व्हिडिओ पहा स्पेसिफिक ते विसरू नका. हे बघा या ठिकाणी काय आहे रेन पाईप. हा ही फ्लॅट टाईप ड्रिप. हे मल्चिंग पेपर. वा. महाडीबीटीचं कसं काय महाडीबीटीचं काय संबंध आहे इथं. सबसिडी आहे. हा नाही नाही आहे ना. ओके ओके ओके. मी नंतर चक्कर मारतो सेपरेट एक व्हिडिओ बनवतो त्याचा. 100% बनवणार. सनकूल ठीक आहे. शेततळ्याचा कागद. त्या ठिकाणी काय आहे ग्रीन हाऊस. आपण जरा फास्ट कव्हर करतोय कारण तुम्हाला कमी वेळात सगळं पाहता यावं म्हणून. या ठिकाणी सुद्धा आणखीन एक कॅन्टीन आलेलं आहे. तर या ठिकाणी पहा काय आहे. हा पण मल्चिंग पेपर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जाळी आहे. वेगळ्या वेगळ्या प्रकारची जाळी येत आहे. बघा हे नर्सरीसाठी मल्चिंग पेपर. नेटची जाळी पलीकडे. हे पण आलंय का पावसापासून वाचण्यासाठी घुमटा किंवा रेनकोट. हे मशीन आहे.
आता हे झाला एरिया हा, या ठिकाणी कांद्यासाठी काय पिशवी. हिप्पो हे बघा, तळवट एकदम मराठी भाषेत. हे सुद्धा बघायला मिळेल तुम्हाला. किर्लोस्कर मोटर्स. त्यांची पूर्ण टीम आहे किर्लोस्करची. इथं वेगळ्या वेगळ्या प्रकारची मोटर्स आहेत. त्या ठिकाणी पण ट्रिप दिसणार तुम्हाला. हे बघा, इनलाईन ऑनलाईन सगळ्या प्रकारची ट्रिप आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर हे कोणची पेस्ट्रल पाईप्स नाव ऐकून असताना तुम्ही, चांगला ब्रँड आहे हा. क्लास 2चे पाईप बनवतात हे पॉलिसील. नंतर हे अवेल पंप्स अँड पाईप्स, त्यांनी पण बऱ्यापैकी बोरवेलचे मोटर, ओपन वेल मोटर सगळे ठेवलेले आहेत. मित्रांनो, एक लक्षात राहू द्या, आपण सगळ्या उपकरणांचे सेपरेट व्हिडिओ बनवणार आहेत, त्यामुळे सबस्क्राईब करा आणि नंतर आवर्जून चॅनलला जाऊन व्हिडिओज पहा. ही आहे स्प्रिंकलर सिस्टीम. हे स्प्रिंकलर सिस्टीमचे पाईप आहेत. मी पहिल्यांदा बघितला, हा खूप मोठा आहे. किती इंची सगळा, वेगवेगळे एल्बोज, पूर्ण टीम बसलेली आहे. खाली पाईपलाईन नाही. आणि हे मोटर तरंगण्यासाठी, त्याला आपण फ्लोटर म्हणतो. जर तळ्यात आणि तुम्हाला जर ह्याच्यात पण टाकायचं असेल, शेततळ्यात किंवा गावाकडच्या मोठ्या मोठ्या तळ्यात किंवा नदीमध्ये, कालव्यामध्ये मोटर टाकायचे असेल तर हे फ्लोटर आपण कनेक्ट करून त्याला 3 इंची, 4 इंची, 5 इंची, 6 इंची, 7.5 इंची, 10 इंची असे वेगवेगळे फ्लोटर मिळतात. हे खूप महत्वाचे आहेत, कारण त्यांनी प्रॉपर तुमची मोटर उभी राहते. त्याच्यानंतर जे नुकसान होतंय, तिरकी वगैरे मोटर झाल्यावरती काय होतं, बुशिंग वगैरे जाते तर त्या जात नाहीत. त्यामुळे ते यूज केलं तर बरं पडतंय. आता पुढच्या शिकून जाऊ. हे आहे ऊर्जा क्षेत्र, म्हणजे ऊर्जा सोलारचा जे सेक्शन आहे तो या ठिकाणी आहे. तर डेमॉन्स्ट्रेशनसाठी इथे मस्तपैकी पाणी वगैरे चालू आहे. इथे वेगळ्या वेगळ्या त्यांच्या स्टील मटेरियल असलेल्या मोटरा, त्या खूपच जास्त लाईट वेट आहेत. हे बा, खूप मस्त. ह्याच्या मागे पण त्यांनी सोलार लावला. ऊर्जाचं क्षेत्रामध्ये हा GK. त्याच्यानंतर या ठिकाणी आहे तो रोटोमॅग. त्याच्यानंतर पुढे काय KSB. हे पूर्ण सोलारच्या कंपन्या आहेत या ठिकाणी. त्यांनी बऱ्यापैकी चांगलं डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे. कितीची मोटर लावली काय माहिती. बघा, हे हरित दालन सेक्शन मध्ये आलोय आपण. सुरुवातीलाच बिलावल ब्रँड दिसलाय. दूध काढण्याची मशीन. इकडे पण वेगळे वेगळे टूल आहेत या ठिकाणी. मिक्सचर, ग्राइंडर गोष्टी आहेत. दूध काढायची मशीन आहे. गोधन कंपनीचं नाव. मॅट पण आहे. हा ब्रश काऊसाठी. हे तुम्हाला वेगळे वेगळे बुक्स मिळतील इथं, पुस्तकं शेतीच्या संदर्भातले. प्रत्येक पिकाबद्दलची यांच्याकडे पुस्तकं आहेत. तर हे सेक्शन मध्ये मला बऱ्यापैकी गायींच दिसायला लागलं.
हे जिओ बोरेक हे पण तेच आहे. छोटे छोटे ग्राइंडरचे मशीन आहेत या ठिकाणी यांचे का आपण हा. कुठे घेतलं होतं ऑनलाईन? हा सह्याद्री जी सह्याद्रीचं दूध काढण्यासाठीचं मशीन आणि हे खाद्य पशुखाद्य छान वाटे मध्ये छान हे डिहायड्रेशनचं युनिट आहे. तर या ठिकाणी धान्य वाळवणं किंवा बऱ्यापैकी काही काही जे वाळवण्याच्या गोष्टी असतात काही सोलारच्या पण आहेत काही इलेक्ट्रिक आहेत. हाऊस ऑफ डिहायड्रेशन त्याच्या पुढचं सेक्शन इकडे आहे ग्रीन फार्म्स ॲग्रो ते आपण बघा काऊसाठीच आहे पण गायांसाठीचं मॅट गायला उभा राहण्यासाठी आणि हे ग्रीन फार्मचं पण तेच आहे वेस्ट पी पंप आणि दूध काढण्याची मशीन तिकडे ब्रश पण आहे दूध यंत्र भाऊ सोलाची कंपनी आहे भरपूर भरलेलं हे बघा मित्रांनो शेण उचलण्यासाठी मशीन आहे किंमत वगैरे पण दिली आहे त्यांनी. जर आपण एक व्हिडिओ बनवतो आणि हे नवीन आहे काहीतरी. तर हा एक फोल्डेबल ट्रे आहे. किंमत पण तशी रिजनेबल आहे आणि सर्वात महत्त्वाची याची खासियत म्हणजे हा फोल्डेबल आहे. आता ओपन करा. बरं आहे काहीतरी नवीन येतंय आता मार्केटमध्ये. खूप चांगलं आहे म्हणजे बऱ्यापैकी ट्रे आहेत खुर्ची आणि प्लास्टिक पाट्या वगैरे आहेत त्यांच्या प्लास्टिकमध्ये काम करतात नाही. हे पुढचं सेक्शन आहे नवीन क्षेत्रामध्ये माशा त्या ठिकाणी दूध ट्रॅप म्हणून आहे ट्रॅप चिक्कू ट्रॅप आहे भोंगान माशा कमी करण्यासाठी. 400 प्रदर्शक वरील मैदानावर आहेत. ते बघा ऑइल गाळण्यासाठीची मशीन आहे खूप छान आहे. दोन्ही मैदानावर अवश्य भेट द्या. ते पण नमस्कार, वेगवेगळ्या प्रकारचे ग्राइंडर वगैरे आहेत तिथे. किसान कृषी प्रदर्शनात आपले स्वागत आहे. प्रदर्शन 2 मैदानावर आयोजलेले आहे. कृपया पहिल्या मैदानावरील प्रदर्शन पाहून झाल्यानंतर दुसऱ्या मैदानावरील दालनांना देखील अवश्य भेट. प्लास्टिकलच्या आता इथलं संपलंय मित्रांनो. जल व्यवस्थापन तर या ठिकाणी 8 नंबरचं सेक्शन आणि पलीकडे 7 नंबर सेक्शन हे दोन्ही कव्हर केले. आता पलीकडे 9 नंबर सेक्शन आहे. 9 नंबरमध्ये जाऊ. जास्त प्रदर्शक आहेत. त्यातील हे आहे 9 नंबरचं सेक्शन ऑटो सेक्शन शेवटचं म्हणायचं. त्याच्यात बघा महिंद्रा गाड्या वगैरे दिल्या जातात. तुनवाल टाटा कुठे आहे? हां टाटा मोटर्स हे बघा पंचन एक्सॉन काय कोणतं आहे टियागो सियारा नाही आले ना तिथं सियाराने ते माहोल केलाय पूर्ण. हे बघा महिंद्रा एक लय भारी काम केलं महिंद्राने. चॉकलेटी कलर काढलाय 4 व्हील ड्राईव्ह मध्ये. युवा हे पिकअप आहे महिंद्रा. हे बघा बुलेरो निओ नंतर XUV सॉरी 3XO बुलेरो निओ दाखवले की तिकडे महागच कोणची दाखवले की बुलेरो निओ. नाही हे नवीन मॉडेल सांगूत नंतर. आता हा ह्याच्यात नको वेळ घालवायला. हे बघ ऑइल आहे हे सर्वच. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक गाड्या छोट्या
काही नाही, सर्व येतं. मित्रांनो यावं लागतं बरं का. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर जाऊन पूर्ण व्हिडिओ पण बघा. प्रत्येक वेगळ्या वेगळ्या व्हेकलचं, इक्विपमेंटचं, त्याच्यानंतर गाड्यांचं, हार्वेस्टरचं आपण टाकूया सेपरेट. ही आपली आवडती गाडी आहे हायलॅक्स. मॉडिफाय केल्यावर तो काय लागते यार, एकदम जबरदस्त दिसते. काय धूळ चढवली याच्यावर यार. टोयोटाच्या दोनच गाड्या देते. इथून वाल्स ही आहे कॉड बाईक. एकच मिनिट सर. तर मित्रांनो आज पहिला दिवस होता आणि पूर्ण टूर झालेले आपण 50 ते 55 मिनिटातच फक्त कव्हर केले. आणि उद्यासाठी आता उद्याचं उद्या बघूत. आजच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.